नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामींचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचावा यासाठी आजचा व्हिडिओ आहे. का तर प्रत्येक स्वामी भक्ताला महाराज कोण आहेत, महाराजांचे कार्य कसे आहे, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात स्वामी सेवा सुरू केल्याच्या नंतर ते स्वामीकडे दुर्लक्ष केल्यानंतर स्वामी तुमच्याकडे कसे लक्ष देतात यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ बनवण्याआधी मी तुम्हाला इथे एक सांगू इच्छिते की आपण सेवेकऱ्यांना रोज सांगतो नित्यसेवेमध्ये 11 माळ जप आणि 3 अध्याय करणे ही नित्यसेवा असते. पण जेव्हा धावपळ असते ना, हा माझा स्वतःचा मी अनुभव सांगते आहे, जेव्हा धावपळ असते तेव्हा मी 11 माळ धावपळीत करण्यापेक्षा एकच माळ मी अगदी शांतपणे आणि मनापासून करते. पण ती एक माळ करताना ना आपण अक्कलकोटला पोहोचलं पाहिजे, स्वामींच्या समोर उभं राहून दर्शन घेतलं पाहिजे, त्यांना मुजरा केला पाहिजे आणि त्यांच्या मठामध्ये 2 मिनटं का होईना आपण बसलं पाहिजे. इतका मनापासून मी करते म्हणण्यापेक्षा स्वामी महाराज ते करून घेतात इतकी मी एकरूप होते. आता ह्या गोष्टींची सवय झालेली आहे. जेव्हा माझं जप आणि नामस्मरण चालू होतं तेव्हा मला ह्या व्हिडिओचा महाराजांनी सद्बुद्धी घातली असेल स्क्रिप्टिंग करण्याचं, की हा अनुभव किंवा माझ्याकडचे जे काही अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करावे. आणि अनुभव भरपूर आहेत, त्यामुळे व्हिडिओ कदाचित खूप मोठा करण्यापेक्षा मी 2 ते 3 पार्टमध्ये हा पब्लिश करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकताल आणि पुढील भाग देखील मनापासून ऐकताल अशी इच्छा व्यक्त करते. आता स्वामींशी मी कशी जोडले गेले हे थोडक्यात सांगते. स्वामी तेव्हा आयुष्यात आले जेव्हा माझी आध्यात्मिक गोष्टींकडे वाटचाल चालू झाली होती. 1995-96 ते साल असेल. स्वामींबद्दल कळले होते, पण स्वामी खऱ्या अर्थाने आयुष्यात आले नव्हते. स्वामी पूर्णपणे आयुष्यात येण्यासाठी महाराजांची इच्छा असावी लागते. जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत त्या तुमच्या घरात काय, तुमच्या मनात पण स्थान निर्माण करत नाहीत. स्वामींची लीला एवढी अगाध आहे की ती समजणे आपल्या सामान्य माणसांना खूप कठीण आहे. जोपर्यंत आपल्याला चटका लागत नाही ना तोपर्यंत आपल्याला आई ग ह्या शब्दाची किंमत कळत नाही. जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत स्वामी महाराज कोण आहेत हे कळत नाही. प्रत्येकजण आपापल्या गोष्टींमध्ये व्यस्त असतो तोपर्यंत परमेश्वराची आठवण येणे नाही. स्वामींच्या इच्छेशिवाय पर्ण हलत नाही. त्यांच्या इच्छेशिवाय पृथ्वीची गतीच काय, आपण एक पाऊल देखील पुढे टाकू शकत नाहीत. स्वामी सर्वप्रथम आयुष्यात आले 95-96 साल असेल. नवीन वर्षाचं कॅलेंडर असतं की नाही, त्यावर स्वामींचा फोटो होता आणि खाली तारखा होत्या. ते स्वामी पहिल्यांदा घरात आले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी मी पारायण करत होते. ज्ञानेश्वरींचं शेजारच्या काकूंनी ते कॅलेंडरवरचे महाराज हे स्वामी समर्थ महाराज आहेत, हे अक्कलकोटचे आहेत असं इतकं सांगितलं. अजानबाहू आणि स्वाहास्यवदन असलेले स्वामींकडे म्हणजे कॅलेंडरवर असणाऱ्या स्वामींकडे पहिल्यांदा लक्ष गेले आणि त्यानंतर मी विसरून पण गेले. पण आपण म्हणतो ना की जोपर्यंत आयुष्यात चढउतार येत नाहीत तोपर्यंत आपण परमेश्वराची आठवण काढणे नाही. आपण परमेश्वराची आठवणच काढत नाही. पण जेव्हा चढउतार येतात ना तेव्हा आपण काहीतरी मार्ग शोधतो आणि परमेश्वर आपल्याला त्या मार्गापर्यंत पोहोचवतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं. माझी एक मैत्रीण खूप स्वामी सेवा करायच्या आणि त्यांनी मला स्वामी सेवेमध्ये येताल का किंवा तुम्ही स्वामी सेवा करताल का असं विचारल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता मी स्वामी सेवा करते ह्यासाठी होकार दिला. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना गुरुलीलामृत हा ग्रंथ आणि एक जपमाळ पंढरपूरला वारीला गेलेले असताना आणायला लावली आणि खऱ्या अर्थाने स्वामी आमच्या आयुष्यात आले. तो पहिला संकल्प होता गुरुलीलामृत ग्रंथाचं पारायण करणे. 108 पारायणाचा संकल्प केला आणि 12 लक्ष जप करण्याचा संकल्प केला आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तो संकल्प माझा निर्विघ्नपणे पूर्ण देखील करून घेतला. महाराजांनी ती सेवा आणि खऱ्या अर्थाने आम्ही सहकुटुंब स्वामी मार्गात आलो. भरपूर चढउतारांनी भरलेलं आयुष्य अगदी सुरळीत चालू झालं. तर असे आम्ही स्वामी मार्गात आलो. ज्या वेळेला
तुम्ही स्वामी महाराजांचे दास्यत्व पत्करता तेव्हा स्वामी महाराज तुमचा योगक्षम वाहतात. स्वामी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जो जो माझी आठवण काढेल त्या त्या वेळेला मी तिथे हजर असेल. स्वामींना पाहण्यासाठी अक्कलकोटला जाण्याची गरज नाही आहे. तुमच्या हृदयामध्ये स्वामी आहेत. जेवढे तुम्ही नामस्मरण भक्ती कराल तेवढे स्वामी तुमच्या अंतरीत जास्त वास करतील. परमेश्वर आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडवत असतो त्या लीले स्वरूप घडवत असतो. प्रत्येक संकटातून स्वामी महाराज अलगद बाहेर काढतात. त्यांचे जे ब्रीद आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्या वाक्याप्रमाणे ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात. स्वामी महाराजांच्या असंख्य सेवा, त्यातील गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण, तारक मंत्र सेवा, ह्या सेवेमध्ये जितकी ताकद आहे ना, जितकी ऊर्जा आहे त्याच्या 1000 पट ताकद आणि ऊर्जा स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र जो श्री स्वामी समर्थ ह्या जप करण्यामध्ये आहे. बाळाप्पा महाराजांच्या बेंबीमध्ये एका दृष्ट व्यक्तीने विषप्रयोग केला आणि त्यावेळी बाळाप्पा महाराजांना स्वामी समर्थ महाराजांकडून ह्या जपाचा अनुग्रह घेऊन, म्हणजे स्वामी महाराजांना विचारले की महाराज कोणत्या मंत्राचा जप करू, तुमच्या नावाचा जप करू का? तेव्हा स्वामी महाराजांनी मान हलवून दुजोरा दिला. त्यानंतर बाळाप्पा महाराजांनी 1.25 लाख जप केला. जप केल्यानंतर त्यांच्या बेंबीतून विषाची पुडी अलगद बाहेर पडली. इतका हा स्वयंसिद्ध जप जो प्रत्येक माणसाने कुठेही करावा. जेवढे तुम्ही मनोमन हा षडाक्षरी मंत्राचा प्रभावी जप कराल तितका तुमच्या आजूबाजूचा औरा क्लिअर होत जातो. आजकाल आपण आजूबाजूचं वातावरण औरा क्लिअर करण्यासाठी भरपूर काही उपाय बघतो. सोशल मीडियावर भरपूर असे टोटके सांगितले जातात. पण ह्या मंत्राच्या जपाने, नामस्मरणाने तुमच्या आजूबाजूचा औरा क्लिअर होतो. नामस्मरण जितके दांडगे असेल तितकेच कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक जगातल्या सर्व तंत्र, मंत्र, यंत्र ह्या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी येऊन थांबतात ते स्थान म्हणजे स्वामी महाराजांचे चरण. तुम्ही जितके स्वामी महाराजांचे स्मरण करताल तितके स्वामी महाराज तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत.